जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. महाराज, महाराणी, मला वाचवा. या कुरूंच्या क्षेत्रात या योद्ध्यांमध्ये कुणीही असा नाही जो मला वाचवू शकेल. अशी एक आर्त आरोळी पांचालीनं ठोकली. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. मी तुमचे वस्त्र धुवून देईल, मी तुमचे केशभूषा करून देईल, जमिनीवर कपडा घालून फरशी पुसून देईल, संपूर्ण राजमहालात दासी म्हणून काम करेल. पण मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा. महाराज, महाराणी, तुमच्या पुत्राचं हे अधर्मी वागणं तुम्ही थांबवू शकत नाही का? मला वाचवा, मला वाचवा. अशी आर्त किंकाळी पांचालीने ठोकली. पण तरीही राजदंड उचलला गेला नाही. ती गरगर गरगर गिरक्या घेत वेगवेगळ्या सैनिकांपर्यंत पोहोचू लागली. पण कुणीही समोर यायला धजत नव्हतं. एक सूर्यपुत्र असूनही ती आर्त किंकाळी वारंवार द्रौपदीच्या जागी वृषाली दिसत असतानाही कर्ण जागेवरून उठू शकला नव्हता. का उठावं त्याने? प्रचंड प्रश्न होते भेडसावणारे, पण उत्तरे कुणाचकडे नव्हती. दुःशासनानं अमानवीय कृत्याचा कळस केला होता. पितामह भीष्म, गुरु द्रोण सर्व मौन होते. स्त्री ही सौंदर्याचं, मातृत्वाचं, करुणेचं, दयेचं साक्षात मूर्तिवंत रूप आहे. आणि त्या स्त्रीची भर राजभवनात अशी अवहेलना. दुर्योधनाला स्वतःचा सूड उगवायचा होता. दुःशासनाला वासनेची आग लागली होती. शकुनी मामाच्या या खेळाने पांडवांना दुर्बल करून सोडलं होतं. शासन म्हणून कुणाहीकडे शक्तीच शिल्लक नव्हती. कुणी थांबवावं? पण महाराज धृतराष्ट्र, महाराणी गांधारी यांनी हा अन्याय कसा सहन केला? एक माणूस म्हणून जरी या सगळ्या घटनेकडे बघायला गेलं तरी एक खूप मोठा पेच पडतो की एका स्त्रीची राजभवनात अशी होणारी अवहेलना आणि त्यांना थांबवणारा कुणीही नाही. मग इतक्या मोठ्या महाभारतात इतके मोठे मोठे योद्धे, त्यांचं इथे काय काम? स्वतःला अंगराज कर्ण म्हणून घ्यायचं, स्वतःला धृतराष्ट्रपुत्र म्हणून घ्यायचं. अश्वत्थामा जो गुरुपुत्र होता. पण मग यांच्या शौर्याचा, यांच्या आदराचा, यांच्या पौरुषार्थाचा, यांच्या वीराचा, कुठल्याच गोष्टीचा काहीही एक अर्थ नव्हता. याचं उत्तर कुणाचकडं नव्हतं. ती परत जीवाच्या आकांतानं पळत सुटली. पहाडासारखं शरीर असलेला तो भीम, जगतविद्या ज्ञात असलेला तो अर्जुन, सर्व गप्प होते. पांचाली एका एका वीराच्या समोरून पुढं पुढं जात होती, विनंती करत होती. पण कुणीही तिची विनंती ऐकतच नव्हतं. शेवटी ती कर्णापर्यंत पोहोचली आणि अगदी पुढल्या क्षणी जरासंधासारखी दुःशासनाबरोबरही कर्णाची जुंपणार होती. पण एक वेगळीच घटना घडली. एक सामान्य सैनिकापुढं जाऊनही पांचालीनं स्वतःची सुटका करून घेण्याची विनंती केली. परंतु कर्णाजवळ जाताच ती निमूटपणे तिथून निघून गेली. जणू तिला खात्री होती की जगात कुणीही तिची रक्षा करेल, पण कर्ण कधीही पुढे येणार नाही. या सगळ्यांमध्येच कर्णाला ही गोष्ट खूप खजील करून गेली. त्याला वारंवार पांचालीमध्ये वृषाली दिसत होती. पण त्याचा झालेला अपमान, स्वयंवरात त्याच्याबरोबर झालेली घटना, विष्णुयाग यज्ञाआधी जेव्हा हस्तिनापूर सोडून ते गेलेले होते त्यावेळी घडलेली घटना, या सगळ्यांची धुष्मचक्री कर्णाच्या डोळ्यापुढे फिरू लागली. या सगळ्यांमध्ये दुःशासनानं तिच्या मानेला जोराचा झटका दिला. तिचं उत्तरीय वर झालं. तिच्या उत्तरीयवर असणारा अंचूक ओढण्याचा प्रयत्न त्यानं केला. तोच विकर्ण जोरदार गरजला. दुःशासन हाताला वडिलांप्रमाणे होता, तरीही कुठलाच विचार न करता तो म्हणाला, थांब दुःशासना, हे कृत्य करण्याची हिंमत करू नकोस. धुतात स्वतः हरणारा व्यक्तीला स्वतः व्यतिरिक्त कुणालाही पणाला लावण्याचा अधिकार नाहीये. तरी सुद्धा यांनी हा अपराध केला. हे सर्व वीर, हे सगळे योद्धे, ही सगळी वडीलधारी मंडळी, ही मला जरी आदरणीय असली तरी या सगळ्यांची आज मला लाज वाटते. हे सगळे माझे गुरु आहेत. पांचालीला वाचवण्याकरिता कुणीही पुढे येत नाहीत. यापेक्षा मोठी खंत दुसरी नसूच शकते. कर्णाला त्याचा अभिमान वाटत होता. तोच दुःशासनाने विकर्णाकडे लक्ष न देता परत तिच्या शरीराला स्पर्श केला. तोच टाहो फोडत पांचाली बोलायला लागली, हे माधवा,
श्रीकृष्णा, कुठे आहेस तू? ही धरती दुभंगू दे, मला त्यात समावू दे. या व्यसनाधीन झालेल्या योद्ध्यांना घुसमटून जीवानं जाऊ दे. मला वाचव केशवा, मला वाचव. तोच एक घटना घडली. दुशासन तिला स्पर्श करणार इतक्यात तिच्या वस्त्रांना एक पितांबर जोडल्या गेलं. अगदी तसंच जसं पितांबर विष्णुयाग यज्ञात कर्णाने श्रीकृष्णाकडे पाहिलं होतं. हळूहळू ते वाढत जाऊन तिच्या शरीराभोवती त्याचा ढीग तयार होऊ लागला. संपूर्ण राजभवनात त्याचा ढीग व्हायला लागला. दुशासनाला आताही ते पेलवणारं नव्हतं. कठीण होऊन तो तिथंच बसला. अंगात त्राण नसल्यानं पांचालीही मूर्छित होऊन पडली. पण तरीही दुशासन थांबला नव्हता. तो जाऊन तिच्या शरीराला स्पर्श करणार तोच पितामह भीष्म कडाडले. थांब दुशासना, आता जर परत तू हा अपराध केलास तर तुझी गत अगदी शिशुपालासारखी होणार. दुशासन तिथंच थांबला, जागेवरच बसला. तोच पितामह भीष्म सभेत उभे ठाकले. दुशासनाला बाजूला सारून ते पांचालीपर्यंत पोहोचले. तिला हळुवारपणे हाक मारत दासींना त्यांनी इशारा केला. तिथून तिला न्यायला सांगितलं. अर्जुन आणि भीम यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांना सांत्वना देऊन त्यांच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत त्याला थोडा वेळ थोपटलं आणि सगळ्यांना संबोधित करत म्हणाले, हे धूत, आता संपलं. राजभवन, दुर्बलता, निष्क्रियता हे सगळं आता संपलं. तुम्ही सगळी आता जाऊ शकता. आपण सर्वजण इथून निघून जाऊ शकता. जरा रागातच पितामह भीष्म म्हणाले. महारथी कर्ण